नमस्कार मंडळी. नमस्कार. या जेवायला. काय आज जेवायला? आज जेवायला वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी चुलीवर केलेली. हा, आणि चुलीवर केलेल्या चपात्या. ह्या मायनं केल्या. भाजी दोघीने केली. दोघीने केली, चपात्या मी केल्या. आणि संग हे पहा, काकडी, कांदा, कैऱ्या, आंब्याच्या चिऱ्या. चिऱ्या न मात्या. चिरे का? हा, आणि निंबू. हा, त्याच्यात चपाती. अख्खं वांगे वाटते ना. हा, मी भरून वांग केलं सुन आज. सवताला वांगे, सवताला. सवताला म्हणते आमच्या भाषात. सवताला. अख्खं कुठं म्हणते माहिती का? कोकणात अख्खा मसूर. आमचे व्हिडिओ पाहणारे कोण मालवणी कमेंट करून सांगा. तर आज माय बी जेवाला, आणि जेव्हा माय नसली की लगेच कमेंट येते की तुमची माय दिसाना आज. आणि एक कमेंट अशी बी आली की ती म्हातारी कुठे आहे. अरे आम्ही माझ्या तोंडातून म्हातारा हा शब्दच निघत नाही. माझ्या तोंडातून निघला होता बऱ्याच वेळेस, तर मला त्यांनी लय वेळेस खुडलं. आमचे बाबा आहे ना, म्हणजे माझे आज सासरे, तर मी म्हणलं म्हातारा ऐकतच नाही, तर लय बोलले होते सोनूच पप्पा मला. काय एक ना एक दिवस सगळेच म्हातारे होणार आहे. म्हातारी होणारी म्हणे. तुला जर कोणी म्हातारी म्हणलं तुला आवडन का? वयाच्या 35 नंतर माणूस वार्धक्याकडे झुकतं असं म्हणते, म्हणजे म्हातारपण चालू होतं. बरोबर. तर आता मी 35 वर्षाचा आहे या वर्षी, तर मी बी म्हातारा झालो. मग तर मी 50च्या पुढे म्हातारा होतं का? ते काय डेड लाईन आहे का? 50 वर्ष तेच कमायचा याचा कामाचा भरच राहतो. हा, तर म्हातारी गितारी कोणी काही म्हणलं का कमेंट मध्ये? बरं का, ते ऐकायला बी चांगलं नाही वाटत. म्हणतो नाही तर आई म्हणतो. बरं, मी तर मायच म्हणतो भाऊ. 70 वर्षाची आहेस ना तू 70 वर्षाची का? हा, म्हातारं वयानं नसतं होत, मनानं होतं. मनानं बघा. हा, ज्याला जीवनात पुढं काही आशा नसती, हा, अंधार दिसतो, ते म्हातारं झालं समजायचं. बरोबर आहे. जिथून पुढं हावडानी रात माणसाला ना, तवा म्हातारं होतं माणूस. तर तू म्हातारं नका समजतो स्वतःला. बरोबर आहे. हा, मग आता वयच झाली ना. तर आपलं ताट एकदम रेडी आहे. पहा, मला लिंबू दी. काय काय तुमच्या ताटात सांगा ना त्यांना. सांगितलं ना माय ना, काकडी, कांदा, चिरी, लिंबू आणि सवताल वांग. अजून काय पाहिजे जिंदगीत? एवढा भारी मेनू असल्यावर, आणि ते पण चुलीवरचा मंडळी, आणि ते पण चुलीवरचा. थोडासा घाम येतो, थोडीशी दगदग होती तिथं पत्राच्या घरात करायला, पण खायला ना लाईक चवदार लागतं. मीठ बरोबर झाला आता. जसं काळणी झालं. हे मीठ घेतलेले. टाळणी झालं चालतं ना, वरून घेता येतं ना. करून घेतलं जातं मग खरड झालं. तुम्हाला माहिती का, माझ्या बऱ्याच भाज्या आळणीच होत्या. काऊन होत्या विचारा. तुला मीठ कळत नाही. हा, तर मी अशी अंदाजे मीठ टाकत असते. माझ्याकडून जास्त नाही झालं पाहिजे म्हणून. सकाळी तर मम्मी मला शाळेत जा करते भाजी करते ना, तर करास पहिले एकदम मीठ बघ बनते, मग देते मला डब्याला. सोन्या जास्त मीठ खातो, तर त्याला खरट लागतं. हा, तो लय मीठ खातो. लहानपणी तर नुसतं एका वाटीत मीठ घेऊन खातो होता, कोपऱ्यात बसून. कोपऱ्यात बसून. तर मीठ हे शरीरासाठी विष आहे. लय मीठ खाणं चालत नाही. त्यांना चिडचिड करतं माणूस, बीपी वाढती, बरोबर आहे. उच्च रक्तदाब, काय काय होतं त्यानं. रागीट बनतो. हा, लय कांदा चिडचिड होती ना. बरोबर आहे की नाही? लय कांदा खाल्ला त्याला बी राग येतो. आता हे मायनं नवीनच काढलं काही. कांद्याची पोळी इकडे ठेवून द्या मग. ते मारवाडी लोक कांदा लसूण खात नाही, हे कारण आहे का? कामा म्हणून ते शांत राहते. ते कधीच त्याच बायकावर चिडत नाही बिचारे. लय तिखट खाल्लं कांदा खाल्ला तर रागत माणूस. मारवाडी का? मग अरे बाई, लय सनपट राहते मारवाडी बी. नाही, काही संपट नाही राहत. मी जेवढे मारवाडी पाहिले तेवढे लेस मायाळू राहते बिचारी. चिडचिड करते ते बी. मी काम करेल मारवाड्याकडं. हो का? हा, मग ते तुमच्यावर करते ना, घरी बायकावर नाही करीत. मग बायकावर तर कोणीच करत नाही. बायका समोर कोणाच चालतं आजकाल. तो बी करते ना. मी चिडचिड करतो का ग? एवढं मोठं सोशल मीडियावर नाव खराब करू लिग मग चिडचिड करतो का मी? हा, चिडचिड करतो मी तुझ्यावर. नाही, चिडचिड नाही करीत. मग नाव खराब करते का? 1.5 लाख लोक पाहू राहिली इकडं. 1.5 लाख सबस्क्रायबर आहे आपली युट्यूबला. सोनू पप्पा ते चिडचिड करत नाही. तुम्ही बसू का आता? उभी होती काय आता लोक? नाही, तसं नाही. जेवायला असं म्हणते. आता बसा जेवायला. हा, कर मग. घे देवाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. हा, मायनं पहिलंच देवाचं नाव घेतली. सोन्या कधी झाली भाजी? एक नंबर. एक नंबर.
आणि आता मा तू किती नंबर देती? 2 नंबर. आय असं राहतं बाई सासूचं. खरंच मी मम्मी असं म्हणली असती, लय चांगली झाली, लय चांगली झाली. नाही, एकापेक्षा 2 मोठी आहे ना संख्या, म्हणून माय म्हणून राहिली की 2 नंबर झाली. आता मी आता काही खाऊन नाही पाहिली अजून, पण वासाहून मला वाटतं की ती एकदम 3 नंबर व्हायले. तर मंडळी, आता उद्या माय चालली गावाला. काय झालं मग, एक मावसा म्हणजे काका काका. नवरा, हा, त्यांचा बॉल गेला. बॉल कुठे गेला? मैदानाच्या बाहेर का? आता सांग क्रिकेट खेळत होते का? ऐकून घ्या जाऊ. माणसाला कधी बी तुमच्याकडे शिकेल नाही तितकी बी माझ्या कुणी उडू माणसाना. आता बॉल कुठे गेला म्हणलं? गुडघ्याचा बॉल गेला. इथं डोकरातला गेला ना. बॉल गेला हा. तर दुसरा बॉल टाकला. आपण नका बरं. बहुत सांगितलं तसं. त्याला कधी व्हिडिओ कधी पाहिला ना तर अवघडच जात आहे. पाहुणे रावळ्याची मजा कुठं राहिली तुम्ही? माझ्यात मी उडून राहिलो. तुला रडायला काय झालं? तर तेच म्हणते. बॉल घ्यायला पैसे दिले होते काय तो बॉल घ्यायला? गाडी पडा ते पहा ना. गाडीहून पडले होते का? मग अच्छा, त्याच्यामुळे ते मग तिथं मार लागला आहे ना. हा तर मग माय आता 1 दिवस चालली ना तू? हा एक उद्या जाणार आहे आणि परवा येणार आहे. हा वरखेडा, तालुका तालुका जिल्हा जालना. सोन्यानं लेग पीस हाणं लावला भाऊ. मस्त लागतो सोनचापा म्हणून मी भरूनच करते कधी बी. 1 टांगी मुर्गा आहे तो, हा वांग. तर मग चला मंडळी जेवायला. हिनं तर चुरून घेतलं. मला चुरूनच आवडतो बाई. तिखट व्हायला भाजी. नाही तिकट झाल्यावर चुरून कशी घे. हा, आमच्याकडे असंच पाय. माय बी एकदम काला गिला करून सोन्याच लव खाऊ राहिला. नाही मी ते बाळा खातो म्हणून खाल्लं. नाही तर ते बी काला करून घेतो. आम्हाला काला करूनच आवडतं बाई. हा, मी बी काला करून घेणार आहे. काला करून घेतो. जर तिखट वाटलं लग वरून त्यालाच काटा घेतो, मग आणखी बाहेर लागतं. हा, मी काय करतो, लिंबू काला चुरून घेतो हा, आणि लिंबू थोडं शिल्लक पिळतो त्याच्यावर. तिखट कमी होतं मग. आहे ना, तिखट कमी लागतं आणि मग चालतं आपलं हुसहुस करत खाणं. मला चव थोडं लागते आणि तोंडाला चवदार पडतं ना. मग. तर या मंडळी जेवायला मग. हा, या बरं जेवायला. त्या सोन्यानं बी आता काल्याच्या गप्पा चालल्या तर काला चुरून घेतला. बारीक चूर रे जरा. त्यांनी ते फळ केल्यासारखं तो लय चंचल आहे बर का. कोणती बी क्रिया करायची म्हणलं ना तो पटकन करतो. पटकन करतो आणि सगळी आवडधोबडच करतो. सोनू चोपडा आता काला कधी चुरला ना म्हणते तर 2 शब्द बोलूच तर त्यानं काला बी चुरला बर का. तसंच होतं मग त्याच्या आणि शाळेत. परीक्षेत बी तसंच होतं. पटकन लिहून टाकतो जे मनात आलं ते, विचार करत नाही काही नाही. सगळ्या पोराच्या आधी बाहेर निघतो आणि सगळ्यापेक्षा कमी मार्क घेतो. सोनच्या असं नका म्हणू. 85 घेतले त्यानं बी. मी पहिली ते 10वी बी कधी 85 तू आहे ना, लेकराचं ताज घ्यायचो नको, त्याची बाजू घ्यायचो नको, कळलं का? पण सोनच्या बाप्पा आजपर्यंत जगात जे बी लेकरं बिघडले ना ते मायमुळे बिघडलेले, एवढं ध्यानात ठेव. तू सांगायचं काम नाही का बाळा त्याला चंचल वागू नको, शांततेत करायचंय कोणती बी गोष्ट. शांततेत करतो मग लेकरू. दामान खाय सोनू. तर चला मग काळ्या मसाल्यात चपात्या चुरून काला खायला या. चला भाई, चला मंडळी, धन्यवाद. बाय बाय.